चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता 10वीचा बोर्डचा एसएससी बोर्डचा मराठीचा पेपर आजचा कसा होता मित्रांनो। बघा आपण ज्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतले होते त्याच्यामध्ये क्वेश्चन होते का नाही, काल 100% सांगितलं का 100% सांगितलं का हेच क्वेश्चन येणार, सेम टू सेम तसेच क्वेश्चन आले होते, उत्तरे पण काही त्याच्यामध्ये सेम टू सेम आले होते बघा मित्रांनो। ठीक आहे, तर चला मित्रांनो आता बघूया का सगळ्यांनी पेपर चांगला लिहिला असेल। आता तुमचे प्रश्नांची उत्तर कोणकोणती असणार आहे, कशा प्रकारे उत्तर असणार आहे एकदा चेक करून घ्या। ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करतोय आणि पुढचे देखील इंग्लिश असेल, हिंदी असेल, मॅथ्स 1 मॅथ्स 2 काय असेल ते ज्याचे जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंट नक्की करा। ठीक आहे, चला मित्रांनो आता डायरेक्टली सुरुवात करतोय। बघा आपण बघतोय आता मराठीचा पेपर आपला प्रथम भाषाचा पेपर, बरोबर आहे। 80 गुणाचा आज झालेला आपला ही तारीख बघा, हे आपले विद्यार्थी त्यांचा सीट नंबर आहे। ठीक आहे, चला बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन आता बघणार आहे आपण, डायरेक्टली पहिल्या क्वेश्चन कडे येणार आहे। याच्यामध्ये बघा तुम्हाला उत्तर दिला होता, या उत्तराचा मी तुम्हाला 100% बोललो होतो का याचा अभ्यास करा, नाही तर व्हिडिओ चेक करा। त्यामुळे तुम्हाला बोललो होतो की याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, तुम्हाला 100% फायदा होईल, बरोबर आहे। आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुमचं काम होतं का याच्यामध्ये उतारा वाचून घेणं। काय काम होतं आपल्या याच्यामध्ये का उतारा वाचून घेणं, का क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहित नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो, पूर्णपणे वाचून घेणं तुम्हाला गरजेचं होतं। ओके, चला आता पहिल्याचा आन्सर बघू काय होता डायरेक्टली। बघा आकृती पूर्ण करा, मराठी भाषेने आपल्या मांडलेल्या इतर भाषा कोणत्या भाषेत। बघा मित्रांनो जर तुम्ही नीट वाचन केलं, उत्तरा जर नीट वाचला असेल तर तुम्हाला दिसणार आहे का मराठीने आजवर संस्कृत असेल, फारसी असेल, अरबी असेल, कन्नड असेल आणि इंग्रजी, म्हणजे ह्या 1 2 3 4 5 झाल्या, 5 पैकी तुम्ही इथं कोणत्याही 4 लिहिल्या तरी चालेल। संस्कृत लिहा, फारसी लिहा, कन्नड, अरबी, इंग्लिश लिहा, या 5 पैकी कोणत्याही 4 लँग्वेज लिहिल्या तरी तुमचं उत्तर ऍक्युरेटली असणार आहे। ओके, चला नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढे बघा चौकटी पूर्ण करा। ठीक आहे ना, काय सांगितलं बघा, पहिला भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग। जर मी तुम्हाला सगळ्यात पहिले काय सांगतो का उत्तरा एकदम मनापासून डिटेल मध्ये पूर्णपणे ऍक्युरेटली एकदा वाचून घ्यायचा, इकडं तिकडं कोणाकडे लक्ष नाही द्यायचं, कोण काय करते, ती काय करते, हा काय करतोय सोडून द्यायचं, फक्त काय करायचं तर उत्तरा वाचन करायचं। त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळणार आहे का पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत आपला आन्सर कुठं असणार आहे, बरोबर आहे। बघा भाषेतली गंमत जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे काय, तर शब्दांची व्युत्पत्ती शोधणे होय, बरोबर आहे। उत्तर इथंच आहे, इथं हे फक्त इथून कॉपी करायचे आणि इथं पेस्ट करायचे, बस उत्तर तयार आहे। पुढे बघा नदी सारखा प्रवाह आहे, काय तर नदी सारखा प्रवाह आहे काय तर याच्यामध्ये आपल्याला म्हणते भाषा। काय बघा भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते, ती म्हणजे कोण, भाषा, ती नाही हा, ही भाषा, काय तर भाषा उत्तर। पुढे बघा स्वमत, गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये, या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत स्व उदाहरणासह स्पष्ट करा। काय का लेखिकांना काय वाटतं का बाबा का गरज नसताना इतर भाषेतले शब्द आपण बऱ्याचदा शहाणपणा करतो, कुठेतरी गावाला गेलं का हाय हॅलो गुड मॉर्निंग मोकार इंग्रजी मारायचा प्रयत्न करतो तिथं गरज नसताना, बरोबर ना। लोकांना आपण दाखवू का आपण इंग्लिश मिडियम शाळेत आहे आपल्याला खूप काय येतं, पण आम्हालाच माझे शिक्षक आला का तुम्हाला धतुरं काय येत नाही, बरोबर ना। मग इथे याच्यात दिले का मग लेखिकांच्या मते काय का बाबा गरज नसताना इतर भाषेमध्ये शब्द का वापरू नये आपल्याला। बघा गरज नसताना इतर भाषांमधले शब्द तेही मराठी शब्दाचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही, बरोबर आहे। मग यामध्ये लेखिकांच्या मते काय ते तुम्हाला तिथं लिहायचं होतं। ओके, पुढे बघा दुसरा उत्तर बघा दिलाय, बघा झाडांची पाने, तुम्हाला काल बोललो होतो मी तुम्हाला अगोदर, तुम्हाला हेच पिंपळाच्या झाडावरती तुम्हाला 100% उत्तर आला होता, म्हटलं याच्यातच पुढचा भाग तुम्हाला जॉईन करून येणार, आला का नाही, सेम टू सेम आला। ठीक आहे, बघा आता पहिला दिलं तुम्हाला जगातल्या सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे, असा उत्तर दिलाय। एकदम शांतपणे निवांत उत्तर वाचून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, पहिला बघा काय दिलंय, झाडाची पाने महत्वाची असतात कारण झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं, बरोबर आहे। बघा इथे दिलंय झाडाच्या पानात काय झाड जगवण्याचं बळ असतं, काय दोन्ही पानं महत्वाची असतात, हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण काय का तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप महत्वाची आहे। काय का तुमचा देश किती श्रीमंत आहे, किती तुमच्याकडे प्रॉपर्टी हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला झाडं दाखवावं लागेल, असं लेखकांचं मत आहे। पैसा अडका मोकार बिल्डिंगी फ्लॅट बीट दाखवून उपयोग होणार नाही, तर तुमच्या देशामध्ये झाडं किती येते हे तुम्हाला दाखवावं लागेल, असं लेखकांचं मत आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा विधाने चुकी बरोबर, लक्षात घ्या उत्तरा जरी नाही ना वाचला तरी तुम्ही चुकी बरोबर देऊ शकता। बघा पहिलं काय सांगितलंय,
पुस्तकातील पाने पुस्तकातील पाने महत्वाची नसतात. पुस्तकाची पाने महत्वाची नसतात का? आणि पुस्तक म्हणजेच काय? का जेवढी पानं तेच पानं मिळून काय म्हणतं? एक पुस्तक मिळतं. म्हणजेच काय? तर याचं उत्तर काय असणार आहे? चूक असणार आहे. कारण लक्षात घ्या, पुस्तकातील पाने महत्वाची नसतात म्हणतात, पुस्तकाची पानं महत्वाची असतात, म्हणून चूक आहे. पण बघा, आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो. चूक आहे. काय? चूक आहे. आपण सगळ्या पक्ष्यांना ओळखतो का? सगळेच आपले भाऊबंद आहेत का? सगळेच आपल्या भावकीतले आहेत का? लगेच प्रत्येकाला आपण ओळखतो? नाही ओळखत ना. आपल्या चिमणी, कावळा वगैरे एवढंच माहितीये, पण बाकीचं माहितीये का? नाही माहितीये. बरोबर आहे. पुढे बघा, आपल्या घराभोवती झाडी असणे खूप महत्वाचे. ऑफकोर्स आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये झाडं असणं गरजेचं आहे. मोकळी हवा असेल, ऑक्सिजन असेल, प्रदूषणापासून मुक्तता जर व्हायचं असेल तर झाडं असणं गरजेचं आहे. म्हणून पर्याय याचा उत्तर आहे बरोबर. पुढे बघा, आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल. बरोबर आहे ना? होऊ शकेल. काय इथं पहिल्याच ओळीमध्ये दिले इथं. बरोबर ना? काय बघा इथं दिले, निसर्ग संपन्न देश होईल. बरोबर दिलं का नाही? वाचलं नाही वाचलं तरी तुम्ही उत्तर देऊ शकतात. त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढे बघा, अपठित गद्य, सॉरी इथं बघा दिले, आपण शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दातल्या. काय आपण शाळेच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा व्यक्त केली होती? त्यांनी झाडं लावावी, झाडं जगवावी, बरोबर, झाडांना मोठं करावे, झाडांना पानं घालावी, आपला निसर्ग, आपला देश हा निसर्गामध्ये झुकावा का, त्याच्यामध्ये निसर्गामध्ये झाडांची वाढ कशी होईल, मोकळी हवा आपल्याला बघायला भेटेल, प्रदूषण मुक्त करता येईल, अशा प्रकारे आपणचं महत्व आहे ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहायचं होतं. पुढे बघा, अधिक उत्तरा दिलाय खालचा बघा, कृती पूर्ण करा. अपठित गद्यामध्ये अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. काय फायदे? आता बघा, इथं उतारा जर तुम्ही नीट वाचलं का, काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं. बरोबर आहे. किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, हे जर तुम्ही पूर्ण वाचून घेतलं का, अपेक्षापेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतात. हा जर उतारा तुम्ही नीट वाचला पूर्ण तर तुम्हाला लगेच दिसणार आहे काय, तर अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. काय होतं? तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो आणि परिणामी तुम्हाला अधिक यश मिळून येतं. हे तुमचं त्याचं उत्तर लिहायचं. समजते का इथं? बघा, काय तुम्हाला ताठ मानेनं वावरता येतं, तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे. पुढे बघा, इतरांपेक्षा वेगळं ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. तर काय तुम्हाला भेटतो? आधार भेटतो, विश्वास भेटतो, सहकार्य मिळतं. इतकं जे आपण बघितलं इथंच. बरोबर ना? इथं बघितलं आपल्याला. ठीक आहे ना? हेच त्याचं योग्य उत्तर येतं. समजतंय का? बघा पुढे बघा मित्रांनो, आता दिले का विभाग 2 पद्य म्हणून तुम्हाला सांगितले का, सगळ्यात पहिले लक्षात घ्या, संत रामदासांवरती आणि जे पवार आहे ते का त्यांनी कविता लिहिली होती. ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती तुम्हाला बोललो तर 100% कविता विचारली जाते, म्हणजे जातेच. कारण आपल्याला क्वेश्चन पेपर करतानाच विचार करतात का भविष्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट असेल किंवा भविष्यामध्ये जर एखादा आपल्याला जे कार्य असेल ते जर आपल्याला जपायचं असेल तर प्रत्येक पिढ्यांना गेलं पाहिजे. म्हणून हा क्वेश्चन खूप IMP, मग परीक्षेला सगळे विद्यार्थी वाचतात, म्हणून पुढच्या पिढीला किंवा पुढच्या वर्गाला माहिती हा क्वेश्चन विचारला जाणार, म्हणून हे क्वेश्चन येतातच. ओके, चला बघूया. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करता बाणे खून सर्वज्ञपणाची. ठीक आहे. बघा, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या? बघा, वाट पुसल्याशिवाय जाऊ नये आणि फळ ओळखल्या विन खाऊ नये. बरोबर ना? काय वाट पुसल्या विन जाऊ नये आणि फळ ओळखल्या विन खाऊ नये. का जर एखादा रस्ता चांगला नसेल तर त्या रस्त्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. बरोबर. चिखलाचा रस्ता आहे, मोकार मेकअप करून गेला, त्यातून जाणार का आपण? नाही, चांगल्या रस्त्यावरती जाणार. आणि काही खाणार का? एखादं फळ पडलं असेल, कोणी फेकून दिलं असेल, मोकार उतारे बितारे करून लिंबू टाचण्या फेकले असेल, घेणार का खाऊ? नाही खाणार ना. काय का आपल्याला ठरवायचं का कोणतं फळ आपण खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, हे आपल्याला ठरवणं खूप काळाची गरज आहे. ओके, असं आपल्याला संत रामदास यांनी सांगितलेलं आहे. चलो पुढे बघा, दिलेल्या आपल्याला कविता पूर्ण वाचून घेणं गरजेचं आहे. जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. बरोबर आहे. पूर्ण वाचून घेणं खूप गरजेचं आहे. चला पुढचे क्वेश्चन बघूया. कधीही करू नयेत अशा गोष्टी. संत रामदास यांनी आपल्याला सांगितले का कधी गोष्टी करू नये. तुम्ही जर ह्या स्टार्टिंगला ह्या जरी लिहिलं ना, वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये, हे जरी लिहिलं तरी 2 तुमचे पर्याय बरोबर झाले. आणि पुढचे बघा ना, इथे दिले बघा, पापद्रव्य जोडू नये, वातळाशी तोडू नये, चारडाई मनास आणू नये, बाष्कळपणे बोलू नये, घेतला तरी राखू नये, बरोबर ना, परोधन होऊ नये, असत्य पंथे जाऊ नये. याच्यापैकी तुम्ही कुठलेही 4 लिहा, काही मॅटर नाही. ओके, चला समजून घेणं गरजेचं होतं. पुढे बघा, आता काव्य पंक्तीचा सरळ अर्थ तुम्हाला सांगता बघा. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. संत रामदास यांनी कशा प्रकारे वर्णन केले तुम्हाला घ्यायचे. आता सांगत बसलो, याच्यामध्ये लिहित बसलो तर व्हिडिओ लॉंग होईल. बरोबर आहे. पण याचा अर्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता आपण. पुढे बघा,
सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. बघा काय का सभेमध्ये, आता याचा काव्य संदर्भ तुम्हाला करत होता का आपण एखाद्या मीटिंग मध्ये सभेमध्ये काय लाजू नये, बोलायला घाबरू नये, बिंदासपणे बोलायचे. आणि एखाद्यावरती बाष्कळपणे म्हणजे काय एखाद्याला मोकार शिव्या बिव्या काही दुसरं काय बोलू नये असं त्याचा अर्थ होतो. याचा संदर्भ तुम्हाला काय का विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करत होतं. पुढे बघा मित्रांनो, कालच तुम्हाला सांगितलं आपण ज्या 2 क्वेश्चन पेपर घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं का भरत वाक्य आश्वासक आणि आकाशी झेप गेरे पाकडा जे करून ठेवा बोल तुम्हाला 100% येईल, तर येऊनच गेलं तुम्हाला. बरोबर आहे. हेच काल आपण सेम टू सेम डायरेक्ट बघितलं होतं काय प्रस्तुत कवीचे कवितरी काय भरत वाक्यांचे मोरपंथ, आश्वासक चित्राचं काय निर्जा, नंतर प्रस्तुत या कवितेत काय दिलं का सज्जन माणसाचे महत्व सांगितले, आणि निर्जा यांनी काय आश्वासक कवितेमध्ये काय सांगितलं आपल्याला स्त्री पुरुष समानताबद्दल आपल्याला माहिती सांगितली होती. बरोबर आहे. मग त्यात तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं हे तुम्हाला तिथं खाली लिहायचं होतं. ओके, चला पुढे बघा. खाली दिलेल्या पंक्तीचे रसग्रहण करा. तुम्हाला काय करायचं, रसग्रहण करायचं की तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की कांठ्याच्या सांगिणी व्हाव्यात. बरोबर आहे. काय का कवी पवार यांनी आपल्याला या गोष्टी सांगितल्या होत्या आपल्याला. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशा प्रकारचे संघर्ष केला या देशामध्ये, कशा प्रकारे संघर्ष केला, ज्या लोकांना वरती संघर्षातून बाहेर आणलं, ज्या लोकांवरती अत्याचार झाले होते, ज्या लोकांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता, असा 14 ताळाचा संघर्ष केला आणि त्या लोकांना पाणी प्यायला मिळून दिलं. अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या का त्यांचे हक्क त्यांना मिळून दिले, कर्तव्य मिळून दिले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन हे या कवितेमध्ये केलं होतं, याबद्दल आपल्याला माहिती लिहायची होती. ओके, चला पुढे बघा. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. गिरिजा केर यांच्या बालनाटिकांचे विशेषण. हे 3 प्रश्न येणार आहे. हे 3 प्रश्न डायरेक्ट तुम्हाला बोललो तर 100% येणार. काहीच बदल होऊ शकत नाही. डायरेक्ट काहीच बदल होऊ शकत नाही. आले का ना डायरेक्ट. बरोबर आहे. बरं मी सांगितलं तुम्हाला का विरंगाना पाठ दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं का महाडिक यांच्या तुम्हाला याच्याबद्दल स्वाती महाडिक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायच्या मध्ये लिहायची, त्यांचा जीवन प्रवास कसा आहे ते तुम्हाला लिहायच्या मध्ये लिहायचेच आहे. आला का नाही. पुढे बघा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. सेम टू सेम जी आपण क्वेश्चन पेपर काढली होती जुनी होती सेम टू सेम याच्यातले क्वेश्चन आले होते बघा. बरोबर आहे. याचे उत्तर लिहिले असेल असं समजतो. पुढे बघा. समास कसा ओळखायचा, समासाचे प्रकार कसे असतात हे पण आपण काल शिकवलं होतं. पहिला बघा नीलकमल म्हणजे काय तर कर्मधारे समास असणारे, नवरात्र म्हणजे काय द्विगु समास असणारे. बरोबर आहे. पहिल्याचं दुसरं आणि दुसऱ्याचं पहिलं हे त्याचं योग्य आन्सर. पुढे बघा. शब्दसिद्धी. दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. बघा कारागिरी, हुरहुर, लाल लाल अतिरेक दिले तुम्हाला. आता लक्षात घ्या हा जो अभ्यस्त शब्द आहे ना तुम्हाला काय सांगतो, जोड शब्द त्याला म्हणतो आपण. बरोबर ना. गरम गरम, थंड थंड, इकडे तिकडे असं जोड एकमेकाला जुळून असणारे शब्द हे अभ्यास असतात. म्हणजे याच्यामध्ये येतो हा हुरहुर आणि लाल लाल. आता राहिला प्रत्यय घटित. काय झालं आता प्रत्यय घटित. बघा कारा इथं गिरी आलाय म्हणून प्रत्यय घटित. उपसर्ग घटितला काय आला का अतिरेक. काय अतिरेक हा झाला उपसर्ग घटित शब्द. बरोबर आहे. पुढे बघा. खालील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला दिला सटकी मारले, कल्टी मारणे, लगेच निघायचं, गपचिप निघायचं. बरोबर आहे. सर आले, वर्गात आले, शिक्षक आले, लगेच वया बिया चेक करायला सुरुवात केली. इकडे माहितीये का आता आपली वय पूर्ण, आता आपल्याला मार भेटल, बोलणं भेटल, लगेच गेला वॉशरूम कडे, गेला कुठं ते निघून. बरोबर ना. काय तर सटकी मारणे म्हणजे काय गुपचिप निघून जाणे, शांतपणे तिथून काय करणं निघून जाणे. ठीक आहे. मग तुम्ही वाक्यात उपयोग करायचा. बरोबर ना. काय वाक्यात उपयोग करायचा. एखाद्या ठिकाणामध्ये एखादं कुठंतरी काम चालू होतं, मग कोणीही त्याला डिस्टर्ब न करता निघून गेलं, तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं. पुढे बघा. कान देऊन ऐकणे, काळजीपूर्वक ऐकणे, काय बोलताय ते काय नाही बोलताय. बरोबर ना. कोण बोलते, भावकीचे भांडणं झाले का हा लगेच कान देऊन ऐकतो, काय झालंय काय मॅटर झालाय. बरोबर ना. हे काय कान देऊन ऐकणे म्हणजे काय काळजीपूर्वक ऐकणे. ठीक आहे. पुढे बघा. पित्त खवळणे, मोकार राग येणे. काय पित्त खवळणे म्हणजे काय खूप सारा राग येणे. हे लक्षात घ्या. हे शेवटचे 3च ना, हे आपण काल बघित होते, डायरेक्ट बघित होते. तुम्हाला बोललो तर हे करूनच ठेवा, येईल म्हणजे येईल. आलं का नाही. बरोबर आहे. राग येणे, पित्त खवळणे म्हणजे काय का मुलांनी अभ्यास नाही केला म्हणून शिक्षकांचं पित्त खवळलं, मोकार रागाला घेतलं धुवायला. पण आता काळ बदलला, आता आम्ही तुम्हाला मारू शकत नाही. चला. अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, धक्का लागणे, 5वा 4था 6वा अटॅक येणे. काल आपण याच्याबद्दल बोललो होतो ना. बरोबर का नाही. बाजूवाल्याच्या मुलाचा 10वीच्या बोर्डमध्ये अचानक बाजूवाल्याच्या 10वीच्या बोर्डमध्ये पहिला नंबर आल्याने त्याच्या शेजारच्या काकूला आश्चर्यचकित झाले. तिला लगेच अटॅक आला. कारण आपले लोक आता त्या मनाचे नाही राहिले का आपला बाजूवाला आपल्याही मुलाला चांगले मार्क मिळून बाजूवाल्याला मिळव. आता तसं झालेलं नाही. आता फक्त आपणच मोठं हो, बाकीचं कुठेही मरू दे असं झाले. ठीक आहे ना. अचंबित होणे म्हणजे काय आश्चर्यचकित होणे. ठीक आहे ना. सागरने रस्त्यामध्ये खूप मोठा साप बघितला आणि तो घाबरला किंवा तो आश्चर्यचकित झाला असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना.
काय का त्यांनी पेपरमध्ये लिहिले मार्क नाचे मी झाला काही लिहा तुम्ही, काय अडचण नाही. पुढे बघा शब्द संपत्ती. आता बघा समानार्थी शब्द लिहा. घर, काय घर म्हणजे काय असतो, निवास असतो, ग्रह असतो आणि सदन असतो. तिघांपैकी एक लिहा, तुमचा मार्क फिक्स आहे. ठीक आहे. पुढे बघा नदी, नदी म्हणजे काय सरिता, नदी म्हणजे काय सरिता. नंतर खाली शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. रात्र दिवस, संध्याकाळ नाही, तुम्हाला संध्याकाळ लिहितो, गुड इव्हनिंग करतो, नाही रात्र दिवस. नंतर बघा हजर गैरहजर, खालील शब्दाचे वचन बदला. पुस्तक, आता लक्षात घ्या काल तुम्हाला एकदम काळजीपूर्वक सांगितलं होतं वचन बदला, काय करायचा बदला घ्यायचा. वचन बदलायचे, तुम्हाला ओळखायचं नाही. लक्षात घ्या, ओळखा आलं तर एक वचन का अनेक वचन लिहायचं, आणि बदलायचं असेल तर एक वचन असेल तर अनेक वचन करायचं, आणि अनेक वचन असेल तर एक वचन करायचं. ठीक आहे. बघा पुस्तक, पुस्तक एक वचन आहे म्हणून अनेक वचन करावं लागेल. पुस्तक आहे. झाडे, झाडे हे अनेक वचन आहे, मग अनेकचं विरुद्ध एक वचन, झाडेचं होईल झाड. पण बघा खालील शब्दातील अक्षरांभोवती दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. इमानदार, इमानदार, आणि इथे तुम्हाला सांगितले इमान आणि दार हे शब्द वगळून मग दुसरे करा. मग काय येणार तर मान घ्या, मार घ्या, नर घ्या, मादा घ्या, अशा प्रकारचे तुम्ही वेगळे शब्द तयार करू शकता. कोणतेही तुम्हाला काय करायचे, दोन लिहायचे. ठीक आहे. चला किती उत्तर बरोबर आहे काय मला सांगा. पुढे बघा लेखन नियमानुसार लेखन करा. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. बघा आता सहानुभूती, सहानुभूती सगळं दिलेलं आहे, तर याचा तर लिहा 2 नंबरचा पर्याय बरोबर होता. ठीक आहे ना. अभिव्यक्ती मध्ये याच्यातला 1 नंबरचा पर्याय बरोबर होता. तिसरा मध्ये बघा क्रियाशील मध्ये पर्याय क्रमांक 3 बरोबर होता. कीर्तनामध्ये म्हणजे 4 क्रमांक मध्ये हा तिसरा क्रमांक बरोबर होता. नंतर शिरोधार्यामध्ये हा पर्याय क्रमांक 1 बरोबर होता 5चा, आणि आशीर्वाद हा असावा तुमच्यासोबत हा 2 नंबरचा काय पर्याय बरोबर होता. ठीक आहे ना. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण लाईक करून द्या. तुम्हाला किती मार्क मिळतात कमेंट नक्की शेवटी करायचे. लक्षात घ्या पुढचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला जर परीक्षेत चांगले मार्क पाहिजे असेल, तर माझा आशीर्वाद पर्याय क्रमांक 2 तुमच्या सोबत आहे. पर्याय क्रमांक 2 तुमच्या सोबत आहे माझा वाला आशीर्वाद. पण लक्षात घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगोदर. ठीक आहे. विराम चिन्ह बघा काय तुम्हाला बोललो होतो याच्यापैकी, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्न चिन्ह करून ठेवा, पूर्ण विराम करून ठेवा, बरोबर आहे, स्वल्प विराम करून ठेवा, बरोबर आहे. तुम्हाला बोलवतो दुहेरी अवतरण चिन्ह करून ठेवा. असे 5-6 दिले ते म्हटला, 5-6 पैकी 2 येणार आले. ठीक आहे. पहिला प्रश्न चिन्ह हा, दुसरा हा उद्गारवाचक चिन्ह. पुढे बघा खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. म्हणजे काय, इंग्रजीतून मराठीत ट्रान्सलेशन करायचं सोप्या भाषेत, गुगल पे ट्रान्सफर. ठीक आहे. पहिला बघा दिलाय बायोडाटा. बायोडाटा म्हणजे काय, स्वयंपरिचय, त्याला म्हणतात स्वयंपरिचय. मोबाईल म्हणजे काय, भ्रमणध्वनी. प्रत्येकाच्या भ्रमणध्वनी म्हणजे 2-2 GB आहे दिवसाला, बरोबर का नाही, काय तर याला भ्रमणध्वनी असे म्हणतात. ओके. पुढे बघा तिथं मोबाईल आयफोन बिफोन लिहायचं नाही का, 17 प्रो मॅक्स असं काही लिहायचं नाही तिथं. तुमच्या नाही तर लिहिशील मोबाईल नंबर लिहिशा, नाही तर मोबाईलचं नाव लिहिशाल, ते लिहायचं नाही. मराठीत त्याला मोबाईलला म्हणतात भ्रमणध्वनी. ठीक आहे. पुढे बघा उपयोजित लेखनवरती पत्र लेखन तुम्हाला दिलं होतं का, वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावरती 25% सूट आहे. मग तुम्हाला याच्यावरती काय करतो का, शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. हे आपण बघितलं होतं, सेम टू सेम पत्र क्वेश्चन पेपर मध्ये बघितलं होतं. तुम्हाला बोललो होतं का असं पत्र येईल, डायरेक्टली सेम टू सेम आलेलं आहे. ठीक आहे. या तारखा फक्त थोड्या बदलल्यात वाटतं, माझ्या लक्षात नाही, पण हेच पत्र आलं होतं. पुढे बघा पुढचा भाग आहे बघा, तुम्हाला सांगितलंय का याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन करायचं होतं. आता हा एक जो भाग आहे आपला, ठीक आहे ना, अफटित गद्य उत्तर असं तुम्हाला ई मधला काल बोलत तुम्हाला तिकडचं उत्तर इकडं छापायचं, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा जाहिरात लेखन करा तुम्ही. काय आता मुद्द्याच्या अरे फळांच्या दुकानाचे, काय फळाचं दुकान तुम्ही टाकलं, एखादा फळाचं स्टॉल टाकलं, त्याचं तुम्हाला जाहिरात करायची. मग तुम्ही असं काय केलं असेल का, एखाद्या प्रकारे तुम्ही असं टाकलं असेल, इथं तुमचं नाव टाकलं असेल, इकडे ऍड्रेस टाकला असेल, इथं टाकलं असेल 1 किलो सफरचंदावरती 2 किलो टरबूज फ्री, असं काहीतरी तुम्ही ऑफर टाकला असेल तुमच्या याच्यावरती. 1 किलो सफरचंद घ्या, अर्धा किलो फ्री, काय अजून तुमच्यावर असेल ते, कलिंगड फ्री वगैरे काय असेल ते. ठीक आहे ना. मग काय किती मापक दरामध्ये असेल का, त्याच्यामध्ये किती कोणकोणते फळ तुमच्या बनाना बिनाना केळं वगैरे काय असेल नसेल ते तुम्ही टाकून द्यायचे याच्यामध्ये. नंतर ताजी का स्वच्छ ती, किती दिवसाची ती, 15 दिवसाची घेऊन आला इकडे का लगेच ऑनलाईन ट्रेन मधून विकायला, ते तुम्ही लिहायचं होतं. ओके. पुढे बघा बातमी लेखन. खालील विषयावरती बातमी तयार करा. ज्ञानदीप विद्यालय वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात. काय का 5 सप्टेंबर रोजी काय केलं का, ज्ञानदीप विद्यालयामध्ये ज्ञानदीप
विद्यालय वाई येथे 5 सप्टेंबर रोजी काय केला, शिक्षक दिन साजरा केला. तर बातमी लेखन मग काय टाकायचं, शाळेचं नाव टाकायचं, दिनांक टाकायचे, दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी ज्ञानदीप विद्यालय वाई येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टिंबटिंब होते. सदर कार्यक्रमाला सूत्रसंचालन टिंबटिंबाने केले. सदर कार्यक्रमासाठी मान्यवरांच्या हस्ते स्वागत यांनी केलं हे लिहायचं. कोणी कोणी मार्गदर्शन केलं, काय केलं, कोणी भाषण केलं, कोणी कोणी गायडन्स केलं, तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं होतं. ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढे बघा, कथा लेखन, गोष्टी द्यायची. तुम्हाला काय करायची, गोष्ट द्यायची होती एखाद्या याच्यामध्ये. बघा काय दिले, शाळेच्या सहलीचे नियोजन झाले तुमचे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह झाला. प्रत्यक्ष सहलीचा दिवस, उगवणे, सहलीला सुरुवात, गाडीचा डोंगर, दाऱ्यातून प्रवास, अचानक पाऊस, चालकाचे प्रसंगदान, नंतर विद्यार्थ्यांचे सहकार्य, वैशिष्ट्यपूर्ण अविस्मरणीय प्रसंग आणि एकीचे दर्शन. काय का तुमची शाळेत मग सहल झाली, इथं लिहायचं आमच्या शाळेचं नाव, आम्ही आता शिकतो. मग शाळेतून सर आले, त्यांनी सांगितलं का या ठिकाणी जायचे, एवढे पैसे गोळा करायचे. मग ते पैसे गोळा केले, सगळ्यांची लिस्ट केल्यानंतर आम्ही सगळे निघालो. मग त्याला बस बोलवली, त्या बसने गेलो. मग गाडी ही त्या डोंगर दऱ्यातून गेली, या गावातून गेली, या कसाळ्या घाटातून गेली, तिकडे गेली. मग आम्ही हे चित्र पाहिलं, ते पाहिलं. मग तुम्हाला चालकाचे प्रसंगावधान म्हणजे काय, तुम्हाला कसं गाडी चालवायचं, घाटाघाटातून गाडी कशी फिरायची हे तुम्ही लिहायचं. मग नंतर तुम्ही गेलेल्या ठिकाणी, समजा तुम्ही गेले आमच्याकडे एखाद्या घोटी इगतपुरी, तिकडे गेले कुठेतरी कळसुबाई शिखर फिरा, भांडारदरा गेले, तर तिकडं काय होतं, कसं होतं धरण, काय असं डोंगर वगैरे होतं, कसं झाडे वगैरे होते, तुम्ही ते लिहू शकता. नंतर तुम्ही काय काय दर्शन केलं, आमच्या कालेरांदा फॉल बघितला, रतनवाडीला गेले, कळसुबाई शिखर केला, भांडारदरा केला, हरिश्चंद्रगड फिरले, तुम्ही ते तिथे लिहू शकता. ओके, चला पुढे बघा. आता लेखन प्रकारापैकी कोणती कृती सोडा. आता प्रसंग लेखन तुम्हाला सेम टू सेम इथं काय करतो मित्रांनो, प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचं होतं. ओके, चला पुढे बघा. आता आत्मकथन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. का भ्रमणध्वनी मोबाईल, ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, जे तुम्हाला तिकडे मोबाईल विचारलं होतं ना, जर मोबाईलचा अर्थ जर तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला स्पेलिंग येत नसेल, तर एक ऑप्शन होतं का हा जर क्वेश्चन तुम्ही जर सोडायला आले असेल आणि तुमचं डोकं जर तुम्ही बाजूला सोबत घेऊन गेले असेल ना, ब्रेन मेंदू, तर तुम्हाला ह्या मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणतात. हे फक्त पाहून तिकडे द्यायचे, तिकडे 1 मार्क होता. समजलं का, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा मग आता काय याच्यामध्ये बघा का मोबाईलचं काय, का मोबाईलचं महत्व काय, कशाला, लोकांना मेन्शन करायला, लोकांचे स्टेटस पाहायला, लोकांना मेसेज करायला, याच्यासाठी का नाही, इमर्जन्सी कामासाठी याचा उपयोग होतो. काय ते लिहायचं, आनंदाचे क्षण, का लोकांनी एकमेकाला फोन करू शकतो, लांब गावी मग भेटणं होत, मग त्याला फोन करू शकतो, बोलू शकतो, हे तुम्ही लिहू शकता. नंतर खंत काय वाटते मोबाईलला, निर्मिती कशी झाली, नंतर खंत कशी वाटते बाबा, का लोक आता मोबाईलचा दुरुपयोग करतात, लोकांचे पैसे चोरायला, लोकांना खोटं बोलायला, लोकांना काय काय करायला, हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आणि पुढे बघा वैचारिक, झाडे लावा झाडे जगवा. कालच बोललो होतं पर्यावरणाविषयी करून ठेवा, पर्यावरण काळाची गरज आहे. याच्यावरती येणार म्हणजे येणार, सेम टू सेम आलंय का झाडे लावा झाडे जगवा, तुमचे विचार याच्यावरती स्पष्ट करत होते. ठीक आहे, आय होप मित्रांनो सगळ्यांचा पेपर चांगला गेला असेल, सगळ्यांना त्याचा फायदा झाला असेल. नक्कीच लक्षात घ्या का आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जे दिलं होतं तेच या क्वेश्चन पेपर मध्ये आलं होतं. पुढच्या विषयाचे हिंदी असो, इंग्लिश वगैरे असो, मॅथ्स 1 मॅथ्स 2 सायन्स काय असेल, जॉग्राफी पर्यंत सगळे तुम्हाला मराठी मीडियमला, सेमीला, इंग्रजीला सगळ्यांना आयएमपी क्वेश्चन देणार आहे. लक्षात घ्या मागच्या बोर्डाला आपण दिलेले आयएमपी क्वेश्चन 100% आले होते. त्यामुळे जर तुम्हाला आयएमपी क्वेश्चन पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा पेपर कसा गेला, आपल्या मागच्या 2-3 व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का नाही, एकदा नक्की कमेंट करा. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.